नमस्कार. आज आपण इथे झणझणीत आणि तर्रीदार अशी शिपी आमटी बनवणार आहोत. तर त्यासोबत तुम्ही भाकरी, लिंबू आणि तोंडी लावायला कांदा देऊ शकता. खूप छान चविष्ट अशी ही आमटी तयार होते. तर आज आपण इथे शिपी आमटीची रेसिपी बनवणार आहोत. तर ही आमटी एकदा खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अशी ही आमटी तयार होते. तर आज आपण इथे शिपी आमटीची रेसिपी बनवणार आहोत. तर ही आमटी बनवण्यासाठी इथे डाळींचा वापर कमी प्रमाणात करायचा आहे, म्हणजे छोटी वाटीचा वापर करायचा आहे अगदी. तर इथे अर्धी वाटी आपण चणा डाळ घेतली आहे, अर्धी वाटी मसूर डाळ, अर्धी वाटी मूग डाळ, अर्धी वाटी तूर डाळ आणि पाव वाटी आपण इथे उडदाची डाळ घेतली आहे. तर डाळींचं प्रमाण कमी करा, कारण शिजल्यानंतर ह्या डाळी दुप्पट होतात. ह्या डाळी आपण 2 ते 3 पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि आता शिजण्यापुरते पाणी ठेवलेलं आहे. आणि पाव चमचा आपण इथे हळद घेतली आहे आणि 2 ते 3 चिमूटभर हिंग. आता आपण कुकरला झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये छान डाळ शिजवून घ्यायची आहे. डाळ शिजेपर्यंत आपण इथे कांदा छान भाजून घेणार आहोत. कांदा छान एकदम लालसर होईपर्यंत असं भाजून घ्यायचा आहे, म्हणजे आमटीला रंग खूप छान येतो. स्लो गॅसवर आपल्याला कांदा छान भाजून घ्यायचा आहे. तर कांदा छान भाजण्यासाठी आपण थोडंसं तेलाचा वापर करणार आहोत. तर इथे थोडंसं तेल टाकून कांदा छान आपण भाजून घेणार आहोत. तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि कांदा छान लाल रंग होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. ते इथे पाहू शकता कांद्याचा पूर्णपणे रंग बदललेला आहे आणि छान लालसर रंगावर भाजून घेतलेला आहे. तर आता हा कांदा आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. त्याच फ्राय पॅनमध्ये आपण सुकं खोबरं घेणार आहोत. सुकं खोबरं छान आपण स्लो गॅसवर भाजून घेणार आहोत. खोबरं पण आपण छान लालसर असं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे आमटीला रंग खूप छान येतो. 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि छोटासा आल्याचा तुकडा. आता इथे खोबरं छान लालसर रंगावर भाजून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला जर खडे मसाले आवडत असतील तर तुम्ही वापरू शकता. इथे मी फक्त दालचिनीचे 2 तुकडे घेतलेले आहेत छोटे. तर इथे तुम्ही लवंग, मिरी किंवा तमालपत्र असं खडा मसाला घेऊ शकता. तर इथे स्लो गॅसवर आपल्याला खोबरं छान भाजून घ्यायचं आहे. तर सतत ढवळत राहायचं आहे आणि खोबरं छान लालसर रंगावर भाजून घ्यायचं आहे, म्हणजे आमटीला रंग खूप छान येतो. तर इथे पाहू शकता खोबऱ्याचा रंग बदललेला आहे आणि छान लालसर असा रंग आलेला आहे. आणि आता आपण कांदा आणि खोबरं छान थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक करून घेणार आहोत. तर इथे पाण्याचा वापर न करता कांदा खोबरं छान आपण बारीक करून घेणार आहोत. तर मिक्सर चालू बंद करून छान खोबरं आणि कांदा बारीक करून घेणार आहोत. इथे पाहू शकता कांदा खोबऱ्याचं छान वाटण तयार करून झालेलं आहे. तर इथे आता आपण कुकर पाहूया. डाळ छान शिजली आहे. आता थोडंसं पाणी टाकून आपण छान डाळ अशी घोटून घ्यायची आहे, म्हणजे एकजीव करून घ्यायची आहे. थोडंसं पाणी टाकून गरम असताना अशा पद्धतीने डाळ छान अशा पद्धतीने घोटून घ्यायची आहे, म्हणजे छान एकजीव होते. तर आता आपण आमटीची तयारी करूया. एका पातेल्यामध्ये आपण तेल छान गरम करून घ्यायचे आहे. तेल छान गरम झाले की त्यामध्ये कांदा, लसूण आणि खोबऱ्याचं वाटण आपण परतवून घ्यायचं आहे. तर इथे आपलं कांदा, लसूण आणि खोबऱ्याचं वाटण छान परतवून झालेलं आहे. आता त्यामध्ये आपण 1.5 चमचा गरम मसाल्याचा वापर करणार आहोत. तर इथे कोणताही तुम्ही गरम मसाला वापरू शकता. 1.5 चमचा आपण इथे गरम मसाला घेतलेला आहे आणि 1 चमचा आपण घरगुती लाल तिखट. तर लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. ही आमटी आपण छान झणझणीत बनवणार आहोत. तर तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार घरगुती लाल तिखटाचा वापर करू शकता. आता आपण मसाले छान मिक्स करून घेणार आहोत. इथे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे, नाहीतर मसाले जळून जाणार. तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण मसाले छान परतवून घ्यायचे आहेत. तर आता आपण जी डाळ घोटून घेतलेली आहे ती आपण डाळ आता ह्या फोडणीमध्ये छान मिक्स करून घेणार आहोत. तर इथे आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत, म्हणजे आमटीला खूप छान अशी तर्री येते. तर इथे आपण डाळ छान मिक्स करून झालेली आहे आणि इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे,
म्हणजे आमटीवर खूप छान अशी तर्री येते। तर इथे थंड पाण्याचा वापर न करता गरम पाण्याचा वापर करा, म्हणजे आमटीला खूप छान अशी तर्री येते। तर इथे ही आमटी साधारण पातळ अशी असते, तर कितपत तुम्हाला पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही गरम पाण्याचा वापर करू शकता। तर इथे आमटी साधारण घट्ट वाटत आहे, म्हणून आपण आणखीन थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत। तर ही आमटी साधारण पातळ असते, तर इथे आपण थोडंसं आणखीन पाण्याचा वापर करणार आहोत आणि आता छान आमटीला उकळी येऊ द्यायची आहे। तर इथे पाहू शकता आपण गरम पाण्याचा वापर केल्यामुळे वर छान अशी तर्री आलेली आहे आणि आता आमटीला छान एक उकळी येऊ द्यायची आहे। तर इथे पाहू शकता आमटीवर छान अशी तर्री आलेली आहे आणि आता आमटीला छान उकळी येऊ लागलेली आहे। आमटीला छान उकळी आल्यानंतर चवीनुसार मिठाचा वापर करायचा आहे। एक उकळी आल्यानंतर चवीनुसार मीठ। तर इथे पाहू शकता आमटीला छान अशी तर्री आलेली आहे, वरून बारीक चिरलेली कोथिंबीर। तर इथे आपली ही शिपी आमटी तयार झालेली आहे। खूप छान चविष्ट अशी ही आमटी तयार होते। तर इथे पाहू शकता छान अशी तर्रीदार अशी झणझणीत शिपी आमटी तयार झालेली आहे। तर ही आमटी तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर खाऊ शकता। तर इथे आपली ही शिपी आमटी तयार झालेली आहे आणि आता गॅस बंद करायचा आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा। आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा। पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये।